शेतकऱ्याचे दोघं भाऊ होते. एक भाऊ आपलं गावातलं सगळं बघायचा, कोण आलं गेलं काय, कोण गावात येतं पै पाहुणे सगळं बघायचा. आणि एक भाऊ आपलं शेतातली कामं करायचा. मग रोज उठून त्याचा नित्यनियम शेतात जायचं, माघारी यायचं, बैलगाडी घेऊन जायचं. एक दिवशी गावात कीर्तन होतं, कीर्तनकार महाराज आले. तर त्या थोरला भाऊ आहे का नाही, त्यांनी आपलं त्या कीर्तनकाराला सांगितलं आमच्या घरी जेवायला या. बायकोला घरी येऊन सांगितलं पुरणपोळीचा स्वयंपाक कर. मग पुरणपोळी स्वयंपाक केला. ते महाराज आता संध्याकाळी जेवायला यायचे. तर ते धाकटा भाऊ शेतातून आला आणि तो म्हणला, लगेच हातपाय ते धुतले ना, लगेच भाऊजाईला म्हणला, वहिनी वहिनी मला जेवायला वाढ. जेवायला वाढायचं. तर ती भावाने सांगितलं आणि तिनं पण सांगितलं की हे कीर्तनकार महाराज आलेत, ते जेवल्यानंतर आपण जेवायचं. हा म्हणला त्याला काय काम आहे होय, त्याचं केवढी मोठी ढेरी आहे म्हणला, आणि त्याला केवढं हे आहे, आणि त्याला जेवायला आधी घालायचं. मला भूक लागली, मी काम करून आलो, मला जेवायला वाढ. तरी पण ती म्हणली जरा थांबा भाऊजी. मग ते थांबला. मग तोवर कीर्तनकार महाराज आले. कीर्तनकार महाराज आल्यावर त्याला पण उद्धटवाणी बोलायला लागला, का रे ढेरपोट्या आला तू जेवायला, आणि तुला काय कमी पडलं का कुठं, असं म्हणल्यावर ते महाराज आपलं गप बसला. घरात गेल्यावर जेवायला वाढलं महाराजांना. आणि ह्यो काहीतरी महाराजांच्या जवळ जाईल, काय बोलल म्हणून त्याला खांबासंग बांधून ठेवलं. आणि मग ती बांधल्यावर ते सारखं ते महाराजांना म्हणायचं, आटप लवकर, आटप लवकर. मग ते महाराज म्हणले, मी आटपतो, लवकर आटपतो, पण माझी एकच आट आहे. मला सांग काय तुझी आट आहे ती. मग सांगितलं, एकदा विठ्ठल म्हणतो. आणि मग ती एकदा विठ्ठल म्हणला. भूक लागली होती, त्या भुकाच्या तडाक्यात तो विठ्ठल म्हणला, तो बिंबीच्या देठापासून म्हणला. आणि मग ते सोडलं त्याला. महाराजांनी आटपलं जेवण. आणि जेवण आटपल्यावर मग ते गेले. तोवर जेवला. आणि मग पुढं चालून काही दिवसांनी ते मोठा भाऊ वारला. तर तो सत्कार्य करायचा म्हणून तो गेला विष्णूच्या दरबारात. आणि ह्यो पण काही दिवसांनी मग कालांतराने गेला. तर त्याने देह ठेवल्यावर त्याला ते विष्णूचे म्हणजे स्वर्गातून लोक आले न्यायला, आणि त्याला पालखीत घालून नेलं. पालखीत घातल्यावर त्यांनी ते पहिल्यांदा कैलास पर्वतावर नेलं शंकराकडं. तर ह्यांचं पुण्याचं एकदा विठ्ठल म्हणले त्या जास्त पुण्य आहे, तर यांना कुठं न्यायचं ते सांगा. तेव्हा ते म्हणले, शंकरांनी सांगितलं माझ्याकडं नाही आहे, तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव म्हणले मला बी काय माहीत नाही, तुम्ही विष्णूकडे जा. मग विष्णूकडे गेले. तर विष्णूच्या तिथं जातानाच ते भाऊ तिथं होता रस्त्यात, म्हणजे सभेत बसलेला होता. त्या भावाने विचारलं, अरे तू इकडं. हा म्हणला, मला आणलं पालखीत घालून इथं. आणि मग ते म्हणले त्या बाकीच्या सगळ्या लोकांनी तिथं विष्णूच्या जवळ नेलं. मग ते पालखीतून उतरून असं नमस्कार केला, दंडवत घातला. तेव्हा मग ते सगळ्या त्या लोकांनी विचारलं की याचं एकदा विठ्ठल म्हणलेल्याचं पुण्य आहे, तर यांना कुठं पाठवायचं. मग विष्णूने अशी मांडीवर थाप मारली आणि सांगितलं की त्याची जागा हीच आहे माझ्या मांडीवर. मग तुम्हीच बघा, एकदा विठ्ठल म्हणला तर विष्णूच्या मांडीवर जागा घेतली. बघा मग आता, बरोबर ना मंडळी.